लाडकी बहीण योजनेवरनं मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलंय। 7व्या वेतन आयोगानुसार शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन आणि इतर लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी असं म्हणत हायकोर्टाने फटकारलंय। मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या महिलेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। या महिलेला 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतनासह इतर लाभ न दिल्यामुळे तिने न्यायालयामध्ये धाव घेतली। यावेळी 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन तसंच इतर लाभ देण्यासाठी पालिकेकडे पैसे नाहीत, कारण राज्य सरकार पैसे देत नसल्याची पालिकेच्या वकिलांची कोर्टामध्ये भूमिका होती। लाडकी बहीण योजनेसाठी 40,000 कोटी खर्च करता मग पैसे कसे नाहीत अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली। उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने 10% भाडेवाढ केली आहे। 15 एप्रिल ते 15 जून या काळामध्ये 10% भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे नेहमीपेक्षा 10% अतिरिक्त भाडं प्रवाशांना द्यावं लागणार आहे। 10% भाडेवाढीमुळे धुळ्याहून नाशिकला जाण्यासाठी 272 ऐवजी आता तब्बल 300 रुपये तर पुणे आणि मुंबईसाठी तब्बल 700 रुपये भाडं मोजावं लागणार आहे। मुंबई महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पातील 800 कोटी रुपयांच्या निधी वाटपामध्ये मोठी तफावत समोर आली आहे। सत्ताधाऱ्यांना कोटींचा निधी देताना विरोधकांना लाखांमध्ये मर्यादित ठेवण्यात आल्यामुळे राजकीय वाद चिघळलेला आहे। सत्ताधारी नगरसेवकांना 2.25 कोटींच्या आसपास निधी मिळालाय तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाखांचा निधी मिळालाय। सर्वपक्षीय गटनेत्यांना 2 ते 20 कोटींपर्यंत निधी मिळालेला आहे। या निधीत विकास कामं कशी करायची असा सवाल विरोधकांनी विचारलाय। माझ्या वॉर्डामध्ये 3-4 वर्ष झाले काहीच कामं झालेली नाही आणि आता जो निधी मंजूर झालेला आहे तो फारच कमी आहे। आमच्या वॉर्डामध्ये जेव्हा आम्ही कामं करायला जातो तेव्हा आम्ही सगळ्यांची कामं करतो, आम्ही तिथे पक्ष वगैरे बघत नाही। आणि आता जो निधी मंजूर झाला आहे तो त्यामध्ये खूप पक्षपात केलेला आहे। जे BJPचे लोक आहेत त्यांनी 7 ते 8 पटीने निधी मंजूर केलेला आहे। तर माझं महापौरांना आणि आयुक्तांना असं सांगणं आहे की असा पक्षपात करू नये। याला समतोल विकास म्हणतात असा उपरोधिक टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला। तसंच नगरसेवकांना वेगवेगळ्या प्रमाणात निधी हे महाराष्ट्रात कधीच झालं नाही अशी टीकाही वडेट्टीवारांनी केली आहे। समतोल विकास यालाच म्हणतात ना, समान विकास। म्हणजे एखादा नगरसेवकाला पैसे देऊन स्वतःच्या असे कधी महाराष्ट्रात झालेलं नाही। सर्वांना विकासाच्या दृष्टीनं मदत करण्याचं धोरण सरकारने आत्तापर्यंतच्या केलं आहे, पण अलीकडे मात्र ही नवीन पद्धत महाराष्ट्रात रुजलेली आहे की विरोधी आहे तर त्यांना पैसे द्यायचे नाही, त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा नाही। ही अशी काही दुजाभावाची जी काही भूमिका सरकारची आहे, ह्याच संदर्भात यांना काही फार काही गुण मिळतील असं म्हणून घ्यायची काही गरज नाही। लोक याचा विरोध करतीलच। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान ओबीसी महिला प्रवर्गातनं निवड झालेल्या अध्यक्ष प्रिया शिंदे यांच्या जात प्रमाणपत्रावरनं आता नवा वाद उफाळून आलाय। याचिकाकर्ते संतोष साळुंखे यांनी प्रिया शिंदे यांनी सादर केलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रातील कागदपत्रांवरती गंभीर आक्षेप घेतले। प्रिया शिंदे यांनी सादर केलेल्या वंशावळ आणि प्रत्यक्ष महसूल नोंदी यामध्ये तफावत आढळून येते। वंशावळीमध्ये दाखवलेले पूर्वज आणि प्रत्यक्षामध्ये उपलब्ध असलेले पुरावे यात सुसंगती नसल्याचा दावा करण्यात आलाय। विशेष म्हणजे काही पूर्वजांचे नातेसंबंध जोडताना चुकीची माहिती सादर केल्याचा आरोपही यात आहे। प्रिया शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या ओबीसी महिला राखीव असणाऱ्या अध्यक्षपदासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आणि त्यासाठी जो कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त केलं, त्यामध्ये ज्यावेळी कुणबी प्रमाणपत्र अर्ज सादर केला त्यावेळी त्यांनी काय जे कागदपत्र सादर केले आहेत, काय वंशावळ असतील किंवा महसूल पुरावे यामध्ये आणि प्रत्यक्षातली पुरावे यामध्ये तफावत आढळून येते। आणि आता एक महत्त्वाची अपडेट बघूया। नाशिकमधल्या नामांकित कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषणाच्या संदर्भातली ही अपडेट आहे। नाशिक न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी पार पडली आहे। 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तौसिफ अत्तार, रजा मेनन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अन्सारी यांचा याच्यात समावेश आहे। तसंच कंपनीची HR अश्विनी चेनानीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। चेनानीला पुण्यातून आज ताब्यात घेतल्यानंतर आज न्यायालयामध्ये हजर केलं होतं। 9 गुन्ह्यांचा SIT कडनं सध्या तपास सुरू आहे।
आरोपी मेहरबान न्यायालयात हजर करण्यात आले होते. एक जो पूर्वीचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये एक महिला आरोपी हजर करण्यात आली होती, त्याच्यासाठीचे वकील दुसरे होते. आज इतर आरोपी जे हजर करण्यात आले त्यांच्या वतीने मी, बाबा सय्यद साहेब, हनीफ शेख आम्ही लोकांनी काम बघितलं. त्यांचा एक मुद्दा होता की आरोपी तपासात सहकार्य करत नाही. त्याच्यावर आमचं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेलं आहे की तपासात सहकार्य करणं म्हणजे काही आरोपींनी गुन्हा कबूल करणे नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आज मेहरबान न्यायालय दोघांचा युक्तिवाद ऐकून योग्य तो हुकूम करेल. अजून हुकूम झालेला नाही आणि मागचे जे काही न्यायालयीन कोठडीचे हुकूम झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही लवकरच जामिनाचे अर्ज दाखल करतोय. आता पुन्हा एकदा बातम्यांचा धावता आढावा घेऊया. अकोला महापालिकेतील विरोधकांनी आज प्रतिकात्मक सर्वसाधारण सभा घेत सत्ताधाऱ्यांचा अनोखा निषेध केलाय. नुकत्याच झालेल्या अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने, विरोधी काँग्रेस, वंचित आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या 16 नगरसेवकांचं 3 सभांसाठी निलंबन केलंय. या विरोधात आज निलंबित नगरसेवकांसह सर्व विरोधकांनी महापालिकेच्या आवारातच सर्वसाधारण सभा घेतली. या सर्वसाधारण सभेत विरोधी नगरसेवकांपैकीच काही नगरसेवकांना महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी सर्व नगरसेवकांनी काळ्या फिती लावून सत्ताधारी भाजपचा निषेध केला. आज सभा में हमने जितने मुद्दे लास्ट मीटिंग के थे हमने सारे मुद्दे उठाए. जैसे हदवाड़ का हो गया है और 600 रुपये खर्चा गाड़ी का हो गया है. तो ये सारे मुद्दे हमने, टैक्स के मुद्दे, सारे मुद्दे हमने आज यहाँ पर करे हैं. और उसमें हमने ये सामने लाया है कि जो टैक्स भरा जा रहा है वो सब नागरिक का है, कोलावासियों का है. ये टॅक्स क्यों हम वेस्ट करें. जसं टॅक्स हे 600 रुपयाने वाढवत आहेत, कुत्र्यांच्या निधीमध्ये यांचा खूप मोठा म्हणजे कुत्रे पकडले त्यापेक्षा 10 पट निधी त्याला दिलेला आहे. त्याचप्रमाणे घरकुलच्या योजना आहेत, हद्दवाढीच्या योजना आहेत. त्यामुळे जे बी योजना येतील ते समान असल्या पाहिजेत, कारण की नागरिकांनी, अकोल्याचे नागरिक आमच्यासाठी सगळे समान आहेत. त्यामुळे अकोला विकास झाला पाहिजे आणि यांच्या हुकुमशाहीच्या निषेधार्थ आज आम्ही ही प्रतिकात्मक सभा घेतलेली आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या कामात सत्ताधारी पक्षाचे काही नगरसेवक आणि नगरसेविकांचे पती अडथळा आणत असल्याची तक्रार देण्यात आली. या तक्रारीची दखल थेट मुख्यमंत्री कार्यालयानं घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं रात्री उशिरापर्यंत संबंधितांची चौकशी केली. सत्ताधारी पक्षाचे 2 नगरसेवक आणि 3घांची चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. कुंभमेळ्याच्या कामात अडथळा आणणं, कुंभमेळा काम करणाऱ्या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना धमकावणं असे या नगरसेवकांवरती आरोप आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. नागपूरच्या कळमना भागामध्ये चुकीच्या डिझाईनमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला उड्डाण पूल मागच्या 2 वर्षांपासून बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कळमना आरोबीच्या वरून कळमना ते कावळापेठ उड्डाणपूल बांधला आणि या उड्डाणपुलाला गुलशन नगरमध्ये कळमना इथे रिंग रोड आरोबीवर जोडण्यात आला. मात्र सर्व्हिस उड्डाणपुलाचं लँडिंग डिझाईन चुकल्यामुळे हा भाग अपघाताचा स्पॉट ठरला. त्यामुळे सर्व्हिस उड्डाणपूल उद्घाटनानंतर 8 दिवसातच बंद करावा लागला. जागेच्या मर्यादेमुळे ही समस्या निर्माण झाली, असं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला सांगितलंय. पुणेकरांवरती पाणी कपातीचं संकट ओढवणार का, असा सवाल आता उपस्थित झालाय. जलसंपदा विभाग महाराष्ट्र यांनी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना 15% पाणी कपातीच्या सूचना दिल्या आहेत. धरणांमधील कमी झालेला पाणीसाठा आणि कमी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन हा निर्णय सुचवण्यात आलाय. पाणी कपात न केल्यास भविष्यातील टंचाईला महापालिका जबाबदार असेल, असा इशाराही देण्यात आलाय. त्यामुळे 31 जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.